सत्यम आपण नाणेफेकीसाठी या. तुमच्या भावना आम्ही समजू शकतोय आणि 10 मिनिटाचा ब्रेक आपण देणार आहोत तुमच्यासाठी, कारण बॅक टू बॅक मॅचेस तुम्ही खेळता. सर्वांनी तुकारामजी तिसकर, निवृत्तीजी माली आणि आमचे पाटील काका तिघांनी या. तिघांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूया, कारण आजच्या दिवसातील हा शेवटचा सामना आहे प्रेक्षकांच्या माहितीसाठी. आणि दोन बलाढ्य संघ आता मात्र एकमेकांच्या समोर तुम्हाला मित्रांनो खेळताना पाहायला मिळतील. एका बाजूला आई गावदेवी विहाना स्पोर्ट पीसी, त्यांच्या विरोधात संघ असेल योगेश इलेव्हन आमने ए संघ. एका बाजूला विजयदादा पाटीलचा संघ असेल तर दुसऱ्या बाजूला सुरेंजी दलवी आणि सुनील शेठ फुलोरे यांचा संघ तुम्हाला इथे पाहायला मिळेल. चला हा नाणा मी आमचे तुकाराम तिसकर काकाच्या शुभ असते या ठिकाणी उडवण्याची त्यांना मी विनंती करतोय. चला आमने संघाचे संगणक कॉल देत आहेत. काटाचा कॉल आहे आणि काटा चाललेला आहे. जशी मागणी तसा पुरवठा. आणि आता मात्र या ठिकाणी मी या मालिका आपण या तुमच्या शुभ असते आपण विनिंग संघाच्या संगणकाला हा थंडा द्या स्प्राईट. रजनीकांत पाटील यांच्या माध्यमातून आपण शीतपे देत आहोत आणि पाहुण्यांचा आभार आणि विनंती असेल की आपण पुन्हा जाऊन व्यासपीठाची शुभा वाढवायची आहे. काका जाऊन बसा पुन्हा एकदा. चला या ठिकाणी दोघांना मी या ठिकाणी ऑल दी बेस्ट देतोय, कारण सत्यमला सुद्धा मात्र एक्झॅक्टली आपल्या खेम्यामध्ये काही गेम प्लॅनिंग करायचे असतील. नाणेफेकी जिंकली या ठिकाणी सत्यम दलवीनं आणि प्रथमतः सत्यम बॅटिंग करण्याचा निर्णय स्वीकारलाय. 10 मिनिटाचा ब्रेक असेल. तत्पुरती जाऊया आपण डीजे अजयकडे आणि ऐकूया एक सुमधुर संगीत. थँक्यू. विनंती करतोय आमचे साबतगावचे युवा उद्योजक महेंद्र पाटील यांचे जिवलग मित्र अनिल शेठ फुलोरे साहेबांना की आपण मंचकावरती येऊन विराजमान व्हायचं आहे. आणि सोबतीला विद्यमान उपसरपंच सन्माननीय सुरेंजी दलवी आपणही या. सर्वांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत. त्यांचे सहकारी आमनेगावचे उद्योजक नवनाथजी पाटील, त्याचप्रमाणे सोबतीला त्यांचे विकी केने सुद्धा आहेत. सर्वांनी या. सर्वांचं सहर्षः हार्दिक स्वागत करतोय या स्पर्धेच्या वतीनं. चलिए अनिल जी फुलोरे, आपको विनंती है कि आपको मंच पे आना है. आपके काबिल दोस्त हमारे इस टूर्नामेंट के आयोजक महेंद्र सेठ के द्वारा आपको आमंत्रित किया जा रहा है. अनिल जी फुलोरे साहब, आपको आना है.
दरम्यान या ठिकाणी पाहू शकाल आमचे गुरुवर्य एक जबरदस्त क्रिकेटर ज्यांनी आमने गावाला एक वेगळी ओळख निर्माण करून दिली असे आमचे सर्वांचे लाडके संतोष जोशी सरांचं या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे. विनंती असेल की सर आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हा. आम्ही आपलं या स्पर्धेच्या वतीने सहर्ष स्वागत करतोय. आणि एक खास आग्रहाचं निमंत्रण आहे या विभागातील या गावातील माजी सरपंच प्रसिद्ध उद्योजक सुनील शेठ फुलोरे साहेबांचे छोटे बंधुराज युवा उद्योजक अनिल शेठ फुलोरे साहेबांना की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हा. जे काय असेल ते आपण नंतर बघू, परंतु आपण या व्यासपीठाची शोभा वाढवा आणि आपला या ठिकाणी सन्मान केला जाणार आहे. अगदी जे जिवलग मित्र महेंद्र शेठ पाटील यांच्या माध्यमातून. आणि त्यांच्या सोबतीला विद्यमान उपसरपंच ग्रामपंचायत आमने आमनेपणाचे या सुरेंजी दलवी. परंतु ह्या दोन व्यक्ती अशा आहेत की त्यांना मंचकावरती बसायला आवडत नाही. नेहमीच ते क्राऊडमधून एखादी स्पर्धा एन्जॉयमेंट करत असतात. चला आपण या ठिकाणी सामन्याला लगेच आपण सुरुवात करतो. आणि दरम्यान पाहू शकाल पिसेगावचे समाजसेवक रोहिदासजी पाटील यांचं या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे. त्यांचं करूया आपण या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत. तर आजच्या दिवसातील शेवटचा सामना या स्पर्धेतील दुसरी क्वार्टर फायनल लढत आपण पाहत आहोत. त्या ठिकाणी योगेश चिलेवण आमने संघाने नाणेफेकी जिंकली होती आणि प्रथमतः फलंदाजी करण्याचा निर्णय त्यांनी स्वीकारला. एक धाडसी निर्णय स्वीकारलेला आहे. आणि आज आपण जर पाहिलं तर शेड्यूल परफेक्टली अगदी वेळेवरती आपण या ठिकाणी संपूर्ण केला आणि अशाप्रमाणे पहिल्यांदा या स्पर्धेमध्ये घडलेला आहे. आणि याचं कारण एक संघ या ठिकाणी गैरहजर राहिला. त्यामुळे मात्र आपण लवकर हा शेड्यूल मात्र या ठिकाणी फिनिश करतोय. जो संघ जिंकेल तो मात्र टॉप 3 मध्ये प्रवेश करेल. कालचा दिवस पाहिला आपण जय हनुमान खांडवल बस संघाने कालचा दिवस गाजवला. आणि आज पाहूया आमने की पिसे की आमने. आणि ज्याप्रमाणे या स्पर्धेचं आयोजन समितीने ज्याप्रमाणे आयोजन केलेलं आहे आणि त्यांच्याच माध्यमातून येणाऱ्या काही दिवसानंतर तुम्हाला कमिंग सून SPL सावध प्रीमियर लीग ही स्पर्धा सुद्धा पाहायला मिळेल. अख्खा सावध केले का, परंतु जो फॉर्म सबमिट करेल त्यालाच त्या स्पर्धेमध्ये संधी दिली जाणार आहे. मग तो किरण पाटील असला तरी चालेल. जर त्याचा फॉर्म नसेल तर त्या स्पर्धेमध्ये किरण पाटील सुद्धा खेळू शकत नाहीये, कारण नियम सर्वांसाठी समान असतील. बाला तिक्से सुद्धा मात्र त्या स्पर्धेची आतुरतेने वाट पाहतायत. म्हणजे असं वाटतं की पहिला फॉर्म त्यांचा असावा. चला माझ्या सोबतीला आता मात्र जॉईन होत आहेत स्वर्गीय आरोही खंडू पाटील टॉस बॉक्स समालोचक कक्षामध्ये समीर ठाकरे. वेलकम समीर. Yes, thank you so much, Yogi Patil sir. Good afternoon, all of you. खरं तर शेवटचा सामना म्हटलं की इव्हनिंग डोक्यात येतं.
हरकत नाही, एक मॅच कमी झाली त्याच्यामुळे लवकर शेड्यूल संपतो. आजच्या या लॉर्ड्स मधील शेवटचा सामना तुम्हाला पाहायला मिळेल. अरुण आणि त्याच्या सोबतीला सत्यम दळवी. मागच्या दोन्ही मॅचेस मध्ये सत्यम शून्यावर बाद झाला आय थिंक, परंतु या मॅच मध्ये त्याला चांगला खेळावा लागेल. षटक क्रमांक पहिलं घेऊन मार्गस्थ होतो आविष्कार पिसे वसे सामने. अक्रॉस लाईन फटका खेळण्याचा प्रयत्न होता आणि जरूर हा बॉल सर विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. खरं तर योगी सर, इथून दोन्ही टीमचा विचार केला तर या वर्षामध्ये दोन्ही टीम असोसिएशन अंतर्गत तेवढ्या चांगल्या खेळलेल्या नाहीयेत, परंतु आज जो संघ जिंकेल त्या संघाचा आत्मविश्वास नक्की येणाऱ्या स्पर्धांमध्ये वाढताना दिसेल, कारण ट्रॉफीस पात्र ठरणारा तो संघ ठरणार आहे. हो, निश्चितपणे म्हणजे आता दोघांना मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून संधी आहे. इथे मात्र पहा थोडासा दूर ठेवण्याचा प्रयत्न ऑन दी लाईन. पाहू शकेल या ठिकाणी वाईट यॉर्करचा प्रयत्न गोलंदाज आविष्कार नाही केला आणि सलगचा दुसरा डॉट बॉल पहिल्या पॉवर प्लेच्या खेळामध्ये आणि बीट केला या ठिकाणी अरुण चोर गेला. बॅक टू बॅक 2 डॉट बॉल. आणि या ठिकाणी आपण पाहतोय सुरुवात आविष्कारची चांगली पाहायला मिळाली आहे. आज विनय पाटीलचा फॉर्म जबरदस्त आपल्याला पाहायला मिळाला. त्याच्या बॅटमधून जबरदस्त धावा आल्या. तब्बल 102 धावा आजच्या सकाळच्या सत्रामध्ये विनय पाटीलनं पूर्ण केल्यात. आविष्कार शॉर्ट ऑफ लेन बॉल खूप जास्त बाहेर होता आणि पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. मिळेल एक एक्स्ट्रा धाव. एका धावेने स्कोर पुढे जाताना धावफलकाला सुरुवात करत असताना योगेश 11 आमने ए. म्हणजे अवांतरच्या रूपानं मात्र या ठिकाणी श्री गणेश होत असताना योगेश 11 आमने ए संघाची बॅटच्या स्वरूपात आतापर्यंत एकही धाव आली नाहीये आणि नाणेफेकी जिंकली होती. या ठिकाणी धाडसी निर्णय स्वीकारला बॅटिंग करण्याचा आणि पाहूया की या केला मयूर पाटीलच्या विपक्षात आणि धावफलकावरती 3 षटकांच्या अंती 28 धावा जबाबदारी घेतली आहे ऋषीनं पुन्हा एकदा या मॅच मध्ये. पहिल्या षटकामध्ये पाहिलं आपण आविष्कारनं धावा खर्च केला होता 9. दुसऱ्या षटकामध्ये पियुष पाटीलचा जबरदस्त मात्र पलटवार त्याने खर्च केल्या होत्या 6. आणि मयूर पाटीलला विचार जर केला तर पहिल्या 4 चेंडूमध्ये फक्त एकच वाईटच्या स्वरूपात धाव खर्च केली होती. विकेटचे अटॅक त्याने कंप्लीट केली होती, परंतु मागील 2 चेंडूवरती त्याने 12 खर्च केला आणि 3 षटकांच्या समाप्तीत तर 28 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि जर याप्रमाणे जर धावा येत राहिल्या तर मात्र एक सन्मानजनक धावसंख्येपर्यंत जरूर या ठिकाणी योगेश 11 आमने संघ पोहोचू शकतोय. तो प्रयत्न सुरू केला, तोच प्रयत्न आता सुरू केलेला आहे. धावसंख्या धावफलकावरती सध्याच्या घडीला तुम्ही पाहतायत 3 ओव्हर नंतर आता कुठेतरी सन्मानजनक दिसू लागली. पियुष आल्या पुन्हा गोलंदाजी करण्यासाठी. पहिल्या ओव्हरमध्ये 6 धावा खर्च केल्या होत्या. ओ पियुषचा बॉल फुलर लेंथ होता, फुल स्ट्रेट सर निघून गेला विकेट कीपरकडे. डॉट बॉल. अशा प्रकारचे डॉट बॉल आता आमने संघावरचं दडपण अधिक करत असताना तर ऋषीने एका बाजूने चांगला खेळ साकारलाय, त्याच्यामुळे ऋषीकडे स्ट्रायकिंग एंड देणं देखील तेवढंच महत्त्वपूर्ण ठरणार आहे. आणि पियुष पाटीलकडे आज टप्पा चांगला आहे, लाईन चांगली आहे आणि पाहू शकले या ठिकाणी फलंदाजाला मात्र तो सातत्याने बीट करतोय. अगदी पुढ्यातून मात्र चिडूला मात्र बोलवण्याची ताकद त्याच्याकडे आहे. ओ इथे मात्र पहा पाठीमागे तुम्ही किती मोठा फटका केला तुम्हाला फक्त एकच जमलेल, त्यामुळे तुम्हाला विकेटच्या समोर मात्र फटके खेळावे लागतील. आणि तसं जर पाहिलं तर हाफ मैदानावरती खेळण्याचा अनुभव मी तर म्हणतो की पीसी संघाच्या अनुषंगाने पाहिलं तर आमने संघाकडे जास्त आहे, कारण हा जो क्रीडांगण आहे तो हाफ मैदान आहे आणि एक्झॅक्टली याच मैदानावरती सर्व आमने गावातील खेळाडू मात्र सराव प्रॅक्टिस करत असतात आणि त्याचा त्यांना मात्र कुठेतरी आता इथून लाभ घ्यावा लागेल. यावेळेस लेग स्टंपला सोडून जाणारा चेंडू वाईटच्या स्वरूपात धावा इथे मात्र पाहायला मिळत आहेत. 1+1 एकूण 2 धावा इथे बोनसच्या रूपाने पाहायला मिळत आहेत. आणि आपण पाहिलं तर अगदी आपल्या डाव्या बाजूला सुद्धा मात्र आमने गावातील भरपूर प्रेक्षक मात्र आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि आपल्या उजव्या बाजूला सुद्धा मात्र या ठिकाणी भरपूर सगळे त्यांचे पाठीराखे पाहायला मिळत आहेत. तर या सर्वांचं सहर्ष स्वागत. फुल टॉस होता ऑन सडल्या मात्र पाहू शकले या ठिकाणी ट्राय करण्याचा प्रयत्न. शॉट मिडविकेटला मात्र फिल्डर तैनात विजय पाटीलच्या रूपानं. सिंगल धाव मात्र त्या ठिकाणी पूर्ण केली गेली आणि या सिंगलच्या वतीने पाहू शकेल 32 धावा फलक्यावरती पाहायला मिळतात. समीर अजूनही 8 चेंडूचा आय थिंक 9 चेंडूचा खेळ बाकी आहे. जरूर किमान 3 मोठे फटके अजून इथून शोधावे लागतील. यावेळेला बॉल हवेत, विकेटची संधी आणि शॉट कव्हरला कोणत्याही प्रकारे चुकी होत नाहीये. सत्यम मैदानाच्या बाहेर लागतोय आणखी एक धक्का आमने संघाला.
क्वालिफाय हा सामना आपण नक्कीच पाहतोय. जो जिंकेल तो थेट सुपर 3 मध्ये पोहोचणारा दुसरा संघ ठरेल. कालचा दिवस खांडवल बी संघानं गाजवला. अंतिम 3 मध्ये पोहोचणाऱ्या या स्पर्धेतील एकविरा चषक सावध मधील तो पहिला संघ तुम्हाला बघायला मिळाला. उद्याही तुम्ही 8 संघ पाहणार आहात. उद्याचा लॉर्ड देखील आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू जरूर. पियुष राऊंड द विकेट. बॉल फुलटॉस होता, वेगवान फुलटॉस होता. फलंदाजाला फायदा उचलता आला नाहीये. लेग बाईटच्या स्वरूपामध्ये मिळेल 1 धाव. चांगला वेग सुद्धा आहे पियुष पाटीलकडे आणि त्याच वेगावरती मात्र पहिल्या चेंडूवरती सुजलेल्या फलंदाजाला मात्र बीट केलं, परंतु लेगबायच्या स्वरूपात ती एक धाव मात्र दोघांनी पळून पूर्ण केली. आणि हे दृश्य पहा, अगदी आमच्या व्यासपीठावरील सावतगावातील ज्येष्ठ सेवक तुकारामजी तिसकर तुम्ही यांना पाहू शकाल. निवृत्तीची माळी सुद्धा मात्र उपस्थित आहेत. हो, चांगला चेंडू फुलर लेंथ होता. पुन्हा मात्र पाहू शकाल अगदी बॅटची कडा लागली आणि शेवटच्या चेंडूवरती मात्र पाहू शकाल त्या ठिकाणी सिंगल धाव कंप्लीट केली गेली. जयेश पाटील यांना तुम्ही पाहू शकाल. आणि आज सक्सेसफुल डे या स्पर्धेचा दुसरा आपण पाहत आहोत. उद्या सुद्धा तुम्हाला या स्पर्धेच्या माध्यमातून 8 संघ इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळतील. दरम्यान 4 षटकांचा खेळ संपन्न. 4 षटकाच्या समाप्तीनंतर फलकावरती 34 धावा पाहायला मिळत आहेत. आणि मित्रांनो, उद्या तुम्हाला 8 संघ याप्रमाणे पाहायला मिळणार आहेत. पहिला सामना सौरदेव किरवली विपक्ष आयोजक संघ एकविरा सावत तुम्हाला खेळताना पाहायला मिळतील. दुसरा सामना जय बजरंग वीरेन स्पोर्ट भावाले विपक्ष जय हनुमान इताडे. तिसरा सामना मकरंद स्पोर्ट मुठबल विपक्ष ग्रीष्मा 11 आमणेपाडा. आणि पहिल्या परिधी शेवटचा सामना असेल श्रीगणेश जांभूलपाडा विपक्ष जानू स्पोर्ट इताडे बी. अशी 8 संघ तुम्हाला उद्याच्या फॉर्मॅटमध्ये खेळताना पाहायला मिळतील. या ठिकाणी पीक केलाय, पिकअप शॉट ऋषी दलवीचा हा तिसरा वार, कारण त्याच्या बॅटमधून निघालाय हा तिसरा षटकार. What a fantastic inning he played for his side. अंडर प्रेशर काय डाव पाहायला मिळाला. आज पूर्णपणे जबाबदारी घेऊन खेळत असताना हा तिसरा सिक्सर ऋषीच्या इनिंग मध्ये तुम्हाला बघायला मिळाला. आणि संघाची धावसंख्या आता जाऊन पोहोचते ती धाव फलकावरती 40 या आकड्यावरती. कडक शॉट. जेवढा चेंडू वेगानं विनय पाटीलने मात्र हाताला त्यापेक्षा दुप्पट वेगानं या ठिकाणी चेंडूला मात्र मैदानाच्या पलीकडे पाठवला ऋषी दलवीनं. ही त्याची ताकद आहे. आणि तदनंतर पहा गोलंदाज विनय सोख प्रत्युत्तर देत असताना षटकारानंतर आला डॉट बॉल. ग्रेट कमबॅक. हे वार पलटवार क्रिकेटच्या खेळामध्ये तुम्हाला नेहमी बघायला मिळतील. आणि जरूर आता ऋषीच्या विरुद्ध परफेक्टली यॉर्कर आपल्याला पाहायला मिळाला. धाव फलकावरती 40. योगेश सर 50 एक फायटिंग टोटल नक्की असेल, कारण घरच्या मैदानावर योगेश 11 आमने खेळत आहेत. पुन्हा फुल टॉस समोर ड्राईव्ह करण्यात आला. लॉंग ऑफ आव्हान देणार का सागर फुलोरे. षटक क्रमांक पहिलं घेऊन मार्गस्थ. पहिला बॉल सॉफ्ट हँड ड्राईव्ह केला. धावपाची संधी असेल, डिरेकिटचा प्रयत्न केला. पहिल्या चेंडूवरती मिळेल सिंगल आणि एका धावेने स्वतःचं आणि संघाचं खातं उघडत असताना बॅटर तुम्ही पाहताय विजय पाटीलला. विजय आणि विनय या दोघांनी सर्वात मोठी भागीदारी देखील केली आहे या स्पर्धेमध्ये. हो, यावेळेला फटका हवेत. विकेटची संधी आणि पकडलाय जेल. या महत्वाच्या सामन्यामध्ये विनय पाटील वाघाची शिकार. शून्यावर बाद केल्या विनय पाटीलला. बिग विकेट. मध्ये एक फार मोठा झटका लागलाय. अमित जाधव आता मैदानामध्ये एंटर होतोय. वाघाची शिकार केली असंच म्हणूया आपण. सागर फुलोरेनं म्हणून सांगितलं ना की घरच्या मैदानावर आमनेकरांसमोर खेळत असताना तुमच्या समोर नेहमीच एक कडवं आव्हान असेल. ही धावसंख्या विनय जसा खेळत होता सकाळी त्याच्या समोर ही धावसंख्या मोठी दिसत नव्हती, परंतु या क्रिकेटच्या खेळामध्ये कधी तुम्हाला हिरो आणि कधी झिरो बनवेल हा खेळ हे कोणाला सांगता आलेलं नाहीये. नवीन बॅटर मैदानामध्ये अमित जाधव आलाय. धावसंख्या 1 असताना फार मोठा धक्का लागला. तो विहाना एंटरप्राइजेस गावदेवी पीसी या संघाला. जो जिंकेल तो सुपर 3 मध्ये पोहोचणारा दुसरा संघ ठरणार आहे या स्पर्धेतील. सागर पुन्हा एकदा सज्ज होतोय.
लेफ्टी बॅटर आला. थोडंसं आता रणनीतीमध्ये बदल करण्यात आला. सागरचा फुल टॉस, परंतु डिक्लेअर झोन मध्ये. बिहाइंड स्क्वेअर तुम्ही किती लांब बॉल मारा, फक्त एकच धाव मिळेल. कारण 360 क्रीडांगण नाहीये, अर्ध गोलाकार हे क्रीडांगण आहे आणि त्याच्यामुळे तुम्हाला इन फ्रंट ऑफ द स्क्वेअर फटके मारता येणं गरजेचं आहे. त्याच झोन मध्ये तुम्हाला फटके मारावे लागतील. बॅकवर्ड जर तुम्ही जास्त खेळण्याचा प्रयत्न केला, बिहाइंड स्क्वेअर जाण्याचा प्रयत्न केला, तर तिथे फक्त एकच धाव तुम्हाला मिळेल. म्हणजे समोर सरळ बॅटनं खेळणारा बॅटर या मैदानावर चांगला खेळला आजवर. आणि विनयची तशी बॅटिंग आपण पाहिली सकाळी. परंतु आता जबाबदारी असेल सागर फुलोरे. प्राइज विकेट क्लेम करताना दिसलाय. यशस्वी हा खेळाडू आहे आणि यशस्वी गोलंदाजी करतोय पहिल्याच ओव्हरमध्ये. शॉर्ट ऑफ लेन पंच केलाय, परंतु समोर विजय पाटील आणि त्याचा क्लास झळकतोय. बॉलला पाठवलंय सरळ, कवच बाउंड्री लाईनच्या बाहेर. येतोय पहिला क्लासिक. चांगला पंच पाहायला मिळाला. आमनेचे पाटीराखे मोठ्या संख्येने आनंद घेत आहेत या सामन्याचा. यावेळेला फटका फसला, बॉल हवेत. एक्स्ट्रा कव्हरचा फील्डर जज करतोय. आय विल टेक दिस कॅच. अनदर विकेट गॉन. वन मोर विकेट डाऊन. होतं आणि त्या ठिकाणी आपण पाहतोय हा दुसरा खेळाडू बाद झाला. सेकंड विकेट गॉन नाव. दुसरा धक्का लागत असताना पियुष पाटील रायटी आलाय. दोन पियुष पाटील आहेत. पिसे संघाचा आपण विचार केला तर धावसंख्या धावफलकावरती आतापर्यंत आपण पाहतोय 5-6 असताना हा दुसरा धक्का लागलाय. दोन सलामीवीरांनी या स्पर्धेतील सर्वात मोठी भागीदारी केली होती. त्या दोन्ही फलंदाजांना आता बाद करण्यामध्ये यश आलंय, ते सागर फुलोरेला. विथ द बॅट आज सागर महत्वाच्या सामन्यामध्ये शून्यावर आउट झाला, परंतु आता जबाबदारी घेतली आहे ती गोलंदाजी करत असताना. अहो पुन्हा फटका हवेत आहे. तिसरी विकेट मिळेल का? जज करतोय. ओहो, मिड ऑनचा फिल्डर होता. चेंडू खाली जरूर पोहोचला, परंतु भरपूर उंच तो झेल होता. अशा प्रकारच्या कॅचेस पकडणं कठीण असतं हे पहा. आणि झेल सुटल्यानंतर पिसेचे समर्थक देखील मोठ्या संख्येने आहेत. तेही आनंद साजरा करत आहेत. आमने आणि पिसे आमच्या परिसरामध्ये जर मित्रांनो तुम्हाला सांगायचं झालं ना, तर या दोन्ही गावांना एकच गाव समजलं जातं. कारण आमच्याकडे बोलतानाच बोललं जातं की आमने पिशाला चाललोय. त्याच्यामुळं या दोन गावामध्ये एक चांगला बॉन्ड आहे. चांगला खेळ आपल्याला नक्कीच बघायला मिळेल. धावसंख्या धावफलकावरती 8 धावा, 8 रन्स ऑन द बोर्ड नाव. एकविरा स्पोर्ट्स सावध आयोजित आणि एकविरा चषक 2026 हे पर्व तुम्ही पाहतायत. आणि काय आयोजन आहे. उद्या देखील तुम्हाला 8 संघ खेळताना दिसतील आणि उद्या कोण होणार या स्पर्धेचा चॅम्पियन, त्याचं उत्तर तुम्हाला मिळणार आहे. हळूहळू मित्रांनो आता आपण या सत्राला देखील निरोप देणार आहोत, कारण ALPL ची देखील डेट अनाऊन्स झालेली आहे. 4 मार्च ते 8 मार्च या कालावधी दरम्यान आमने लोणार प्रीमियर लीग पर्व तिसरं तुम्हाला बघायला मिळणार आहे. यावेळेला पुन्हा एकदा ऑन साइडला टर्न करायचा होता. बॉल सर मागे डिक्लेअर झोन मध्ये येतोय आणि त्याच्यावरती मिळेल 1D. एका धावेने स्कोर पुढे जाताना स्कोर कार्ड 9 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. 9 रन्स ऑन द बोर्ड नाव. सागर फुलोरेनं चांगली गोलंदाजी केली. सुजल आलाय सेकंड ओव्हर मध्ये. पहिल्या षटकात 8 धावा खर्च करत असताना 2 महत्वाचे विकेट मिळवले. खरं तर तिसरी देखील सफलता मिळाली असती आणि पियुषला जीवनदान देणं येणाऱ्या काळामध्ये ते महागात पडू शकतं, कारण पियुषकडे ती क्षमता आहे. नेहमीच मोठे फटके त्याच्या बॅटमधून आपण बघत आलोय. आता आउटफील्ड मध्ये क्षेत्ररक्षणात थोडंसं बदल. लॉंग ऑन, थोडासा वाईड इश्यू आहे, त्यानंतर डीप मध्ये एक स्क्वेअर लेग आणि लॉंग ऑफ लेग फिल्डर आहे. पियुष पाटील स्ट्रायकिंग एंडला. सुजल
सुजलचा बॉल फोर्स केलाय पुन्हा हवेत. लॉंग ऑफचा फिल्डर येतोय बॉल खाली आणि पुन्हा कॅच ड्रॉप. पुन्हा जीवनदान. हे काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. आमनेकर दुसऱ्यांदा जीवनदान त्या ठिकाणी मिळालंय. कॅचेस वन द मॅचेस, पकडो कॅच जीतो मॅच, असं क्रिकेटचं सूत्र आपण नक्कीच पाहिलं, क्रिकेटचं समीकरण आपण नक्की पाहिलं. परंतु आज या झालेल्या चुका, पियुषला मिळालेला 2 वेळेचा जीवनदान, कदाचित या स्पर्धेतून तुम्हाला बाहेर तर व्हावं लागणार नाही ना, अशा अनेक सारे प्रश्न आता निर्माण झालेत. लेफ्टी बॅटर आहे अमित, आज वर पाठवलं अमितला फलंदाजी करण्यासाठी. ओव्हर द विकेट सुजलचा बॉल, बाउन्सर, चांगला बाउन्स मिळाला. एक्स्ट्रा राईज होत असताना ओव्हर थ्रो झाला आणि आता काही रन्स मिळतील. आज चुका घडत आहेत, आज सातत्याने चुका घडत आहेत. एका धावेला 2 मध्ये बदललं जाते त्या ठिकाणी. धावसंख्या 2 ने पुढे सरकत असताना आणि पहा त्यांच्या समर्थकांचा आक्रोश किती आहे पहा. म्हणजे बघा ना मित्रांनो, आपण ज्या वेळेला 11 जण खेळतो त्यावेळेला गावाची प्रतिष्ठा खरं तर पणाला लागत असते, कारण हे ग्रामीणचं क्रिकेट आहे, गावाच्या नावासाठी आपण खेळत असतो. आणि आज ते चित्र आपल्याला पाहायला मिळालं. आमनेचे समर्थक थोडेसे नाखुश आहेत. कमी गतीने टाकलाय स्लो बबन, फटका फसलाय, बॉल हवेत आणि पुन्हा कॅच ड्रॉप. बालों में जेल और हाथों में तेल लगाकर अगर क्रिकेट खेलोगे तो यही नतीजा होने वाला है. हे वाक्य लक्षात येत असेल तुमच्या. क्रिकेटमध्ये तुम्हाला नेहमीच मेहनत करावी लागेल, स्मार्ट वर्क करावं लागेल, स्मार्ट दिसण्यासाठी नव्हे तर स्मार्ट खेळासाठी. 3 कॅचेस तुम्ही ज्या वेळेला कमी धावसंख्या डिफेंड करत असताना सोडता, यावरून कळून येतो तुमच्या फिल्डिंगचा स्टँडर्ड. आणि तेही तुमच्या घरच्या मैदानावर, ज्या मैदानावरील खडान खडा तुमच्या ओळखीचा आहे, प्रत्येक जागा ही तुमच्या ओळखीची आहे, आणि त्या मैदानावर तुमच्या चुका बिलकुल ऍक्सेप्ट केल्या जाणार नाहीत. यावेळेला हा बॉल गोलंदाज प्रयत्न करतायत. गोलंदाज करेल तर काय करेल, पुन्हा दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे पा, परंतु आता धावबादच्या स्वरूपामध्ये खेळाडू बाद झालाय. सातत्याने चुका आउटफील्ड मध्ये पाहायला मिळाल्यात आणि 1 धाव तिथे मिळाली. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये खेळाडू धावबादच्या स्वरूपामध्ये बाद होतोय आणि आता धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती धाव फलकावरती 14 धावा. क्रिकेट मैदानावर खेळ जरी सुरू असला तरी भावनिक खरं तर सर्वच समर्थक होत असतात, गावचे पाठीराखे होत असतात. हा भावनेचा खेळ आहे. नवीन बॅटर आता मैदानामध्ये एंटर होतोय पीसे संघाचा. आज नवनवीन चेहरे पाहायला मिळतात. अमय आलाय. फार तर जास्त वेळा आपण विजय असेल, विनय असेल, साहिल असेल, पियुष असेल, इवन मानव म्हात्रे असेल, या खेळाडूंना नेहमी तुम्ही पाहिलंय. परंतु आज अमित, अमय हे असे नवीन नवीन चेहरे खरं तर क्रीडांगणावरती उतरत आहेत. म्हणजे याच्यावरून कळते की आमनेकरांनी आता चांगलंच दाबलंय पिसेकरांना. सुजल पुढचा बॉल, शॉर्ट ऑफ लेन, पुन्हा बॉल हवेत. इथे झेल होणार का, प्रयत्न करतोय फिल्डर पाटमोरे धावताना. बॉल वेगाने निघालाय, डीप मध्ये कबसला, अडवलाय चेंडू आणि त्या दरम्यान 2 धावा. पियुष येथे मानत नाहीये, त्याला जीवनदान मिळतोय, परंतु तो सातत्याने बॉल हवेत खेळण्याचा प्रयत्न करतोय आणि गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. त्यानं निडरपणे गोलंदाजी केली. 2 धावा आणि धावसंख्या आता जाऊन पोहोचली ती धावफलकावरती 16 या आकड्यावरती. 16 रन्स ऑन द बोर्ड नाव. दुसऱ्या षटकाचा खेळ मार्गस्थ असताना चला, अमयनं लागोपाठ 3 षटकार मारले तर कैलास पाटील सावध यांच्याकडून 2000चं कॅश प्राइज दिलं जाईल. अमयसाठी सुवर्ण संधी आहे. चला, SPL कमिंग सून. सावध प्रीमियर लीग, जयेश दळवी, निखिल पाटील प्रेझेंट. अख्खा सावध खेळेगा. सावध बिग बॅश धमाका काही दिवसांनी तुमच्या भेटीस येतोय. चला, अख्खा खेळो की अर्धा खेळो, परंतु सावध प्रीमियर लीग होणार आहे. कदाचित नाईट होण्याची देखील दाट शक्यता. चला तर मॅच कडे बोलूया. मॅच इम्पॉर्टंट आहे. येणारी 3 षटकं बाकी.
27 धावा. 9च्या सरासरीने धावा जोडायच्यात, परंतु विकेटचा कॉलम हळूहळू पुढे निघाला, त्याच्यामुळे थोडासा दबाव हा नक्कीच वाढलेला असेल. सागर फुलोरे महत्वपूर्ण षटक घेऊन मार्ग सोडतोय. ग्रामीण टेनिस क्रिकेट या वाहिनीवरून ही स्पर्धा पाहिली जाते. हो, यावेळेचा बॉल डीप मध्ये ट्रॅव्हल होत असताना अमेशच्या बॅट मधून येईल सिंगल. एका धावेने स्कोर पुढे सरकत असताना सागर फुलोरे पुन्हा एकदा. पियुष समोर पुन्हा बॉल उडवलाय. चौथ्यांदा झेल आता नाही सुटणार आणि पहा राग व्यक्त केलाय. 3 वेळा त्याला जीवनदान मिळालं, परंतु चौथ्यांदा नाही देणार. त्यानं पकडलाय झेल आणि फायनली समाप्त होतोय पियुष पाटीलचा खेळ. मॅच इज ऑन नाव. सामना बनलाय. आमनेकरांनी पलटवार केलाय. पीसेच्या विपक्षामध्ये क्वालिफाय ही मॅच. कोण होणार सुपर 3 मध्ये पोहोचणारा दुसरा संघ? कम ऑन डीजे. तिचे पण विजू सुद्धा चांगला टायमिंग सॉन्ग वाजवतोय. फिल्डरने तुझी धरली कॅच आणि आता रंगात आली आहे मॅच. जरूर रंगात आली आहे मॅच. साहिल आल्या मैदानाच्या आतमध्ये. पियुषला फायनली 3 वेळा जीवनदान मिळालं, परंतु चौथ्यांदा नाही मिळणार. काय झेल पकडला आणि झेल पकडल्यानंतर बॉल एवढा रागानं आपटला की त्या मैदानावर खड्डा व्हायची वेळ. सागर फुलोरे विथ द बॅट फ्लॉप शो या मॅच मध्ये विथ द बॉल सुपर हिट शो त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाला. म्हणजे अष्टपैलू खेळाडू आहे. कधी बॅटनं चमकतो, कधी बॉलच्या सहाय्यानं विकेट्स प्राप्त करतो. नवीन बॅटर आता साहिल पाटील आले. विनय आता थोडासा नाराज असेल. घाई करण्याची किती गरज होती. धावसंख्या धावफलकावरती 17 धावा आहेत. सतरा धावा आहेत धावफलकावर. मला वाटतं 2 वेळा बोललो मी. लक्षात ठेवा थोडासा मित्रांनो. सागर पुढचा बॉल राईट आर्म होतं विकेट. हो सॉफ्ट हँड ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. हा दबाव आहे. साहिल आता थोडासा संयमी खेळण्याचा प्रयत्न करेल, कारण येणारे बॉल आता इथून शिल्लक असतील ते 9 आणि सामना जिंकण्याकरिता 26 धावांची अजूनही गरज आहे. आणि अजूनही मला वाटतं की 26 धावांची आवश्यकता आहे. यस, सागर प्रयत्न करतोय कमबॅक करण्याचा. एव्हरेजनं धावा तर जोडल्यात आतापर्यंत. हो यावेळेला लॉफ केलाय साहिल पाटील. ब्रँडेड सिक्सर. पीसे गावचा ब्रँड मैदानाच्या आतमध्ये दाखवतोय. लॉंगॉनच्या पलीकडे येणारा टावरिंग सिक्सर. A1 क्वालिटीचा ब्रँडेड सिक्सर. और अब चाहिए पीसे वालों को मैच जिताने वाला. हो ट्रॅक केला हलक्यातनं. बॉलला फक्त आउटफील्ड मध्ये पाठवलंय. सेन्सिबल क्रिकेट. सागर फुलोरेचे आता त्याला षटकं खेळून काढायचे आहेत. या परिस्थितीमध्ये साहिलचा तो प्रयत्न दिसून आलाय. ज्या पद्धतीने थोडासा संयमी खेळताना दिसला, परंतु जसा बॉल ओव्हर पिच मिळाला त्यानं संयम गमावला आणि त्यानं त्याचा आक्रमक खेळ साकारत असताना एक षटकार खेचला. मॅच मध्ये पलटवार. धावा धाव फलकावरती 24 रन्स. अमय स्ट्रायकिंग एंडला. सागरचा बॉल पुन्हा वळवलाय. स्क्वेअर लेगला फिल्डर आहेत. क्षेत्ररक्षण चांगलं पाहायला मिळालं. फक्त मिळेल या चेंडूवरती एकच धाव आणि या एका धावेने स्कोर 25 आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. षटक क्रमांक 3 या वेळेला संपलं आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर 25 धावा धावफलकावरती. येणारे 12 बॉल शिल्लक आहेत सामना जिंकण्याकरिता. अठरा धावांची गरज आहे. 12 बॉल आणि 18 धावा. पेपरवरती समीकरण सोपं दिसतं आणि चला काही प्रेक्षक मैदानात आहेत. चला बाहेर व्हा.
12 बॉल आणि 18ची गरज आहे. पीसीचे समर्थक देखील मोठ्या संख्येने, आमनेचे समर्थक देखील मोठ्या संख्येने. सामना आवडला नाहीये वाटतं, टाळ्या वाजतच नाहीये. एकदा जोरदार टाळ्या वाजवा दोन्ही टीमसाठी, कारण जबरदस्त खेळ साकारलाय दोन्ही टीमनं. आज एकविरा चषकामध्ये चांगला फाईट बॅक दिलाय. दोन्ही बाजूनं ज्या वेळेला समान ताकद लागते ना, त्यावेळेला तो संघर्ष बघायला मजा येते. म्हणजे दोघांमध्ये चांगली भांडण ज्या वेळेला होते ना, त्यावेळेला ती बघायला मजा येते. एक्झाम्पल ओ प्ले अँड मिस. पहिला बॉल डॉट आलाय. चौथ्या षटकाला सुरुवात केली आहे पारसनं. पारस पाटील आणि पारस जोशी, मला वाटतं दोन आहेत पारस पाटीलनं षटकाला सुरुवात केली आहे. डॉट बॉल, येणारे 11 बॉल आणि सामना जिंक. ओ पारसचा बॉल मागे. हो मला वाटतं चूक झाली आहे. धाव मिळाली आहे त्या ठिकाणी. बॅटला एज असेल तर स्ट्राईक रोटेट असेल, बाईटच्या स्वरूपामध्ये स्ट्राईक रोटेट नसणार आहे. चला म्हणजे एकच जाव. सुरुवातीला असं वाटलं की झेल सुटलाय. स्ट्राईक पुन्हा अमईकडेच असेल. 10 बॉल 17 धावांची गरज. हळूहळू सामना बदलत चाललाय, समीकरण बदलत चाललंय. पारसचा बॉल दुरून ड्राईव्ह केलाय. थोडासा शरीरापासून दुरून खेळण्याचा प्रयत्न केला, त्याच्यावरती मिळाली फक्त एकच धाव. एका धावेने स्कोर पुढे सरकत असताना धावफलक आता जाऊन पोहोचतोय. ते सध्या आपण पाहतोय 27 आकड्यावरती. येणारे आता बॉल शिल्लक असतील ते 9. सामना जिंकण्याकरिता 16 धावांची गरज आहे. नेट टू नेट फाईट, जशाच तसं प्रत्युत्तर, तोडीस तोड खेळ आपल्याला सध्या मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळाला. 9 बॉल आणि 16 धावांची गरज आहे. चांगला फाईट बॅक. चर्चा तीच करत होतो की 45 ते 50 धावा जर काही ते झाल्या तर डेफिनेटली एक चांगला पलटवार आपल्याला पाहायला मिळेल, आणि तो पलटवार आमनेच्या गोलंदाजांनी केलेला आहे. साहिल आहे, साहिल समोर, अपील हॅज इज गॉन, फिंगर गोज अप. विकेटचं पतन, धक्का लागलाय. महत्वपूर्ण खेळाडू साहिल पाटील बॅक टू द डगआउट नाव. गाठला. तब्बल 88 धावा नानकर सारख्या बलाढ्य संघासमोर बनवल्या. तोच पीसे संघ 43 धावा बनवत असताना सबशेल फेल फलंदाजी पाहायला मिळाली आहे. म्हणून क्रिकेटमध्ये आहे ना मित्रांनो, सातत्य टिकवणं भरपूर कठीण असतं. सकाळी हिरो असतो तर संध्याकाळी झिरो बनतो तोच खेळाडू, आणि तसं विनयच्या बाबतीत घडल्याच. सकाळी धूम धडाका लावला, मैदानाच्या आतमध्ये चौफेर बॅटिंग केली, पात्र महत्वाच्या सामन्यात शून्यावर आउट. नवीन बॅटर, शॉर्ट ऑफ लेंथ बॉल, बाउन्स त्या ठिकाणी जास्त आहे आणि पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतो. एक्स्ट्रा बाउन्स त्या ठिकाणी पाहायला मिळाला. आणि चला बॉलिंग साईडने आता रिव्ह्यू घेतलाय, चेक केलं जाईल. ऑन फील्ड पंचांनी व्हाईट बॉल जरूर घोषित केलाय, परंतु आता टीव्ही अंपायर चेक करतील की बॅटरच्या रीचच्या बाहेर बॉल आहे की नाही. लीगल चला वाईड, एक्स्ट्रा धाव त्या ठिकाणी मिळेल. चला आमनीचा एक सपोर्टर सुद्धा आम्हाला सांगायला आला होता की वाईड डा बिंदास. हो 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 हो, यावेळेला अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, परंतु तदनंतर मात्र डॉट आलाय. आता समीकरण, येणारे बॉल शिल्लक असतील 7 आणि सामना जिंकण्याकरिता 15 धावांची गरज आहे. वॉट अ मॅच. पारसनं जबरदस्त गोलंदाजी केली आहे. पारसच्या खेळामध्ये पारदर्शकता आपल्याला पाहायला मिळाली आहे, स्पष्टता पाहायला मिळाली आहे. 7-15 ऑन साइडला पूल करण्याचा प्रयत्न, बॉल हवेत, डिक्लेअर झोन मध्ये बॉल जाणार, त्याच्यावरती आली आहे सिंगल. आणि आता सामना शेवटच्या ओव्हर मध्ये आलाय. शेवटचे 6 बॉल, 14 धावांची गरज आहे.
आमनेकरांनी खुश केलंय आज गावकऱ्यांना. क्वालिफाय मॅच मध्ये धावसंख्या भरपूर कमी दिसत होती, परंतु या परिस्थितीमध्ये आपण पाहतोय या क्रिकेटच्या खेळामध्ये पुन्हा एकदा सिद्ध केलं की कधीच कोणाला कमी लेखू नका. या क्रिकेटच्या खेळाने आजवर तुम्हाला यशाच्या शिखरावर शून्यातून नेलं आणि तिथून कधी ढकललंय हे कोणाला सांगता आलेलं नाहीये. म्हणून आता 6 मध्ये 14 करायचे आहेत. म्हणून तो एक चेन्नई एक्सप्रेस सुपरहिट चित्रपट होता ना दीपिका पादुकोण आणि शाहरुख खानचा, त्याच्यामध्ये शाहरुख खानचा तो एक डायलॉग तुम्हाला आठवत असेल, डोंट अंडरएस्टिमेट द पॉवर ऑफ कॉमन मॅन. कधीच सामान्य माणसाच्या शक्तीला कमी लेखू नका. आणि क्रिकेटच्या खेळामध्ये तेच आहे मित्रांनो, कधीच कोणत्या संघाला कमी लेखू नका. कधी हा खेळ तुम्हाला राजा बनवेल तर कधी भिकारी बनवेल. उद्याचा लॉट्स देखील आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. 6 मध्ये 14 गोलंदाज तयार. पहिला बॉल समोर ड्राइव्ह करण्यात आलाय. गोलंदाजानं पायानं बॉल अडवलाय. फक्त मिळेल 1 धाव. खराब क्षेत्ररक्षण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा बघता बघता पूर्ण झाल्यात. सिंगल तुम्हाला वाचवावी लागेल. स्ट्राईक देखील मिळाली आहे ती आता फलंदाज सुजलला. सुजलकडे ती क्षमता आहे. या 2 धावांनी यस प्रणयला मिळाली आहे. नाही, प्रणयकडे ती क्षमता आहे की इथून तो मोठे फटके खेळू शकतो. ज्या प्रकारे त्याची बॉडी लँग्वेज आहे, 12ची गरज आहे. 12 धावा ह्या 2 बॉलमध्ये बनवू शकतात जर तुम्ही 2 षटकार मारले तर, परंतु त्याच्यासाठी तुम्हाला तसे फटके खेळता येणंही गरजेचं आहे. ओव्हर द विकेट धाव. आता चिंता वाढली आहे. आता जरूर पाठीराख्यांची सुद्धा चिंता वाढलेली आहे. जसा सामना पुढे चाललाय, एका धावेने स्कोर पुढे जाताना येणारे 5 बॉल, 11ची गरज आहे. क्वालिफाय कोण होणार? एकविरात चषकाच्या सुपर 3 मध्ये कोण पोहोचणार? फुल टॉस, हवे ते बॉल मिस टायमिंग आणि पकडलाय जेल. समाप्त होतोय प्रणयचा खेळ. विकेटचं पतन. क्या बात आहे. जबरदस्त गाणं देखील टायमिंग वर वाजवतोय सध्या विजू. आणि आता समीकरणाचा विचार केला तर शेवटचे 4 बॉल आणि 11 धावांची गरज आहे. नवीन बॅटर आता मैदानात आलाय. उदय आलाय अंतिम षटक हाताळण्यासाठी आणि सुदेश 4 बॉल मध्ये 11 करणार का? फिनिशर चांगला आहे, लेट ऑर्डर मध्ये आलाय. हा बॉल समोर फोर्स केलाय. मिड ऑफला फिल्डर, धावबाची संधी. अरुण आलाय. अरुण कोणत्या प्रकारे रिलीज घेतलेली नाहीये. त्याच्या समोर 3 स्टंप दिसत होते, परंतु त्याचं असं म्हणणं असावं की इथून जर का थ्रो मिस झाला तर एक्स्ट्रा धावा जाऊ शकतात. येणारे आता बॉल शिल्लक असतील 3. 10ची गरज. 43 लक्ष गोष्ट छोटी परंतु डोंगरा एवढी असं वाटू लागलंय. 3 बॉल 10ची गरज आहे. या बॉल वरती भरपूर काही निर्भर आहे. एक मोठा फटका इथे आला अमयच्या बॅट मधून तर जरूर मॅच मध्ये आणखी मजा येणार आहे. 3 धाचं समीकरण. बोध तयार. उदय संघाला उदया सांडणार. आणखी एक लेन बॉल. डॉट बॉल येतोय. टाइमचा गजर होतोय आमनेकरांसाठी, कारण या मॅच वरती आता जवळ भारी भक्कम मजबूत पकड निर्माण केली आहे. येणारे 2 बॉल 10ची गरज. पिसेकरांनी सकाळपासून चांगला खेळ साकारला. मॅच संपलेली नाहीये अजूनही. मी म्हणतोय सामना संपलेला नाहीये, कारण क्रिकेटच्या खेळामध्ये शेवटचा बॉल होत नाही, शेवटची धाव होत नाही, शेवटचा विकेट होत नाही, तोपर्यंत कोण जिंकलाय हे कोणीच सांगू शकलेला नाहीये. शेवटचे 2 बॉल 10ची गरज. एकविरा चषक सावध मधील सर्वोत्कृष्ट सामना. बॉल तयार. उदय ओव्हर द विकेट. महत्वाचा बॉल आणि त्या बॉलला भिरकावून दिलंय. सीमा रेषा पार. येतोय षटकार. ये मैच जीताने वाला चाहिए विकी केने. आखिरी गेंद तक सबर रखना मेरे यार. शेवटचा 1 बॉल 4 धावांची गरज. व्हाट अ मॅच. उदया सांगणार आमनेकरांना
की या ठिकाणी अधोगतीला घेऊन जाणार आमनेकरांना आणि एका बाजूला अमयच्या बॅट मधून आलेला निर्णायक षटकार मॅचला कलाटणी देणारा ठरलाय. व्हॉट अ मॅच. डीजे अजय अगदी योग्य वेळेवरती आलात. तुम्हाला एक मोठा सामना बघायला मिळाला. पैसा वसूल मॅच आहे. सामना आवडला असेल तर एकदा टाळ्यांचा गजर होऊन जाऊ द्या दोन्ही टीम साठी, कारण मॅच चांगली रंगली आहे. एकविरा चषक सावधचा विजय होत असताना आर के क्रीडांगण ऐतिहासिक क्रीडांगणावरती आमनेकरांचं अस्तित्व लागलंय. उदयच्या हातामध्ये चेंडू आहे. अमय स्ट्रायकिंग एंडला, स्टिली मिड ऑफला फिल्डर. वेळ आहे आपल्याकडे, घ्या बिंदास्त वेळ, परंतु मॅचचा मोमेंटम तुम्ही तोडू नका. शेवटचा एक बॉल बाकी आहे. उदयच्या विरुद्ध अमय. एकदा जोरदार टाळ्या. एक बॉल 4 धावांची गरज. हा फुल टॉस उडवलाय आणि बॉलला पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. गोल्डन षटकार. गावदेवी विहाना एंटरप्राइजेस पीसे संघानं गोल्डन षटकार लगावत असताना अमयच्या बॅट मधून हा सामना जिंकलाय आणि सुपर 3 मध्ये पोहोचणारा एकविरा चषक सावध मधील दुसरा संघ ठरलाय. पाटलाची पाटीलकी अमयनं राखली आहे. पिसेकरांचा आनंद गगनात मावेनासा. उदयच्या विरुद्ध 2 बॉल मध्ये 10ची गरज असताना दोन्ही षटकार लगावत हा सामना जिंकून दिलाय आणि तोच ठरलाय या मॅचचा हिरो. चला यायचं अमय यायचं आपण सामनावीराचा पुरस्कार घेण्यासाठी. मित्रांनो, जीवनामध्ये संधी कमी मिळतात, परंतु जेव्हा जेव्हा मिळते ना तेव्हा त्या संधीचं सोनं करावं लागेल.